कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर दैनंदिन मननामध्ये मी स्तुती आनंद जाधव आपले स्वागत करीत आहे. सदर मनन ब्रदर स्टॅनली लिखित अभिवृद्धीमधून घेतले आहे. आजचा विषय प्रार्थनाकरिता समय नाही. आजच्या मननाकरिता शास्त्रभाग आहे मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 25 वचन 1-13 आणि आजचे विशेष वचन आहे मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 24 वचन 44. म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.
शेवटच्या काळाविषयी बोलताना येशूने कोणत्याही बाबीपेक्षा प्रार्थनेबाबत अधिक सावध राहण्याचा इशारा दिला आहे. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. मत्ते शुभवर्तमान 25:13 आणि मार्क शुभवर्तमान 13:33. ख्रिस्ताला माहीत होते की त्या काळात प्रार्थनेकरिता वेळ कमी असेल. आज जग पहिल्यापेक्षा जास्त व्यस्त झाले आहे. कार्यात पूर्णता आणण्याकरिता कितीतरी आधुनिक यंत्रणा आमच्याजवळ आहेत. तरीसुद्धा आमच्या पूर्वजांजवळ होता तेवढा मोकळा वेळ आम्हाजवळ नाही. प्रत्येक दिवस हा अनेक उद्योगांनी भरलेला आहे. बळी पडतो तो प्रार्थनेचा समय. पवित्र शास्त्रात जागृत राहणे व प्रार्थना करणे याचा उल्लेख बरेचदा एकत्र असतो. लूक शुभवर्तमान 21:36, इफिस्करास पत्र 6:18. अशी म्हण आहे, जो प्रार्थना करतो तो पाप करीत नाही, जो पाप करतो तो प्रार्थना करीत नाही. या दिवसात जेव्हा पाप फार वाढले आहे, तेव्हा वाचण्याचा एकच उपाय म्हणजे प्रार्थना. मार्टिन ल्यूथर यांनी साक्ष दिली, जर मी सकाळी 2 तास प्रार्थना करण्यात अयशस्वी झालो तर संबंधित दिवस सैतानाचा विजय होतो. जसजसे आमचे काम वाढत जाते तसतसे आमचा प्रार्थनेचा वेळही वाढला पाहिजे, कारण अधिक प्रार्थना म्हणजे अधिक सामर्थ्य, अधिक शक्ती व अधिक शहाणपण. काम मग जे जगिक असो किंवा आध्यात्मिक असो, त्याकरिता प्रार्थनेचा त्याग करणे यात शहाणपणा नाही. जोपर्यंत आम्ही प्रार्थनेकरिता एक वेगळा वेळ निश्चित करीत नाही तोपर्यंत आम्ही प्रार्थना करू शकत नाही. त्या काळी दावीद राजा इतका कोणी कार्यमग्न होता का? तरीसुद्धा प्रार्थनेकरिता त्याच्याजवळ निश्चित वेळ होता. स्तोत्रसंहिता 55:17. परिस्थिती कशीही असो, दानिएल 3 वेळा प्रार्थना करण्यास चुकला नाही. दानिएल 6:10. चला, आपण ही प्रार्थनेची अशाच प्रकारची सवय लावून घेऊया. सैतान कोणतीही सुवार्तिकापुढे इतका थरथर कापत नाही जितका तो प्रार्थना योद्ध्यांसमोर थरथर कापतो. सध्याच्या उद्योगी दिवस प्रार्थनेसाठी निवांत वेळ काढणे कठीण आहे. म्हणून त्याकरिता अगदी सकाळच्या वेळेतील काही तास वेगळे ठेवा. येशूची हीच पद्धत होती, कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकसमुदायाने तो घेरलेला असे. मार्क 1:35. विश्वासापासून आम्ही दूर जाऊन आमचा नाश व्हावा म्हणून सैतान सतत नवनवीन व्यूह रचतो. प्रार्थना त्यावर उपाय आहे. जर गुडघ्यावरच्या जीवनात अपयश, तर आम्ही सैतानाच्या प्रत्येक आक्रमणाचे शिकार होतो. येशूने आम्हाला प्रार्थना करण्यास शिकवले. आम्हाला वाईटापासून वाचव. मत्ते 26:41. दक्षिण कोरियाचे पाळक पॉल योगिनचे यांच्या म्हणण्यानुसार, जो दिवसातला 1 तास कमीत कमी प्रार्थना करीत नाही तो विश्वासणारा नाही. जो कमीत कमी 2 तास प्रार्थना करीत नाही तो परमेश्वराचा सेवक नाही. आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. प्रभू, खरंच परमेश्वरा, ह्या जगामध्ये जगत असताना आम्ही वेगवेगळ्या गोष्टीने व्यापलेलो आहोत. पण प्रभू परमेश्वरा, आमचा खरंच प्रार्थनेचा वेळ कमी पडत आहे, याची तू आम्हाला पुन्हा एकदा जाणीव करून दिलीस, आठवण करून दिलीस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, तुझे आभार मानतो की तुझी इच्छा नाही की आमचा नाश व्हावा, तर आमचं तारणच व्हावं आणि आम्ही वाचले जाऊ. यासाठी परमेश्वरा, ह्या शेवटच्या काळांमध्ये प्रार्थनेत तत्पर असणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ही पुन्हा एकदा आम्हाला नव्याने शिकवलीस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही प्रार्थना करतो, विनंती करतो परमेश्वरा, की प्रार्थनेमध्ये वेळ देण्यासाठी, तो निश्चित वेळ बाजूला काढून ठेवण्यासाठी माझ्या पप्पा तू आम्हाला सुबुद्धी दे, आम्हाला मार्गदर्शन कर आणि परमेश्वरा आमच्या आत्म्यामध्ये ती चुटपूट लाव. यासाठी माझ्या बाप्पा आम्ही नियमित वेळेवर प्रार्थना करावी आणि तुला वेळ द्यावा, तुझ्यासोबत बोलणं करावं, यासाठी आम्हाला तू सहाय्य आणि मदत कर. पुन्हा एकदा आम्ही आमचं समर्पण तुला करत आहोत. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने ही प्रार्थना केली म्हणून ऐक तू बाप्पा. आमेन.